जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आजचं टायटल तुम्ही बघितलं असेल. टायटल असं आहे की माझी रेणुका माता विधवा नाही. आता हा नेमका विषय काय आहे, हा विषय मी काय निवडला याबद्दल पहिले सांगतो. मार्गशीर्ष पौर्णिमेला जी सौंदतीची यल्लम्मा देवी आहे म्हणजेच रेणुका माता आहे, हिला त्या ठिकाणी वैधव्य येतं असं म्हणतात आणि 3 घटकांचं वैधव्य सोसून देवी पुन्हा सुवासीन बनते असं सुद्धा म्हटलं जातं. मग या दिवशी जन असेल, जोगती असेल, देवदासी असतील इत्यादी सर्वजण त्या ठिकाणी कीच सोहळा पार पाडतात आणि त्या ठिकाणी देवीचं वैधव्य त्या ठिकाणी ते निभावतात. साजरं करतात असं मी म्हणणार नाही, कारण साजरं हे आनंदाने केलं जातं, परंतु निभावतात. आता या सर्व खोलात जाण्याच्या आधी हा विषय नेमका कसा आला ते सांगतो. माझ्या एका गुरु लेखीचा म्हणजेच माझ्या महिला शिष्येचा मला फोन आला. ही जी शिष्य महिला आहे, हिला त्या ठिकाणी अंगामध्ये रेणुका मातेचा संचार आहे. माहूरगडच्या रेणुका मातेची तिला परडी आहे. रेणुका देवीचाच संचार आहे आणि माझ्या हाताने तिची ज्ञानमाळ झालेली आहे, म्हणजे गुरुदीक्षा झालेली आहे. तिने मला फोन केला आणि विचारलं की गुरुजी, आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, तर आज संध्याकाळचं नियोजन काय? मी म्हटलं नियोजन काही नाही बाबा, दत्त जयंती आहे, दत्त जयंतीला एखादा अध्याय वगैरे वाच, नैवेद्य वगैरे कर. ती म्हटली तसं नाही, आज रांड पुनव आहे, रांड पुनवेचं नियोजन काय? म्हटलं एक मिनिट, रांड पुनवेचा आणि तुझा काय संबंध? ती म्हटली अहो गुरुजी, मला रेणुका देवीचा संचार आहे म्हणून मी संध्याकाळी बांगड्या फोडायचा विचार करते आहे, कारण माझ्या आजूबाजूच्या आराध्यांनी जनजोगत्यांनी सांगितलं, ज्या पुरुषाला किंवा स्त्रीला रेणुका देवीचा संचार असतो, रेणुका मातेचा देव्हारा असतो, रेणुका मातेची परडी असते, अशा सर्वांनीच मार्गशीर्ष पौर्णिमेला बांगड्या फोडाव्या, म्हणजे स्वतःच्या हातामध्ये बांगड्या घालाव्या, हिरवा चुडा घालावा, तो फोडावा, कपाळावरचं कुंकू पुसावं, छाती पिटून पिटून त्या ठिकाणी रडावं, ओरडावं, दुःख साजरं करावं आणि अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी रांड पुनव साजरी करावी. मी काही वेळासाठी अवाक झालो. मी तिला समजावून सांगितलं की हे विधी करायचे नाही, का नाही करायचे तेही समजावून सांगितलं. पण एक शंका मनामध्ये चाटून गेली की आपल्या महिला शिष्येला जर अशा पद्धतीनुसार मिसगाईड होऊ शकतं, चुकीचं मार्गदर्शन केलं जाऊ शकतं, तर अशा कित्येक महिला असतील ज्यांना रेणुका मातेचा संचार असेल, वारं असेल, परडी असेल, अशा सर्वांनी त्या ठिकाणी चुकीचं अवलंबन करू नये, यासाठी मी आज हा व्हिडिओ तयार करत आहोत. पहिला विषय बघा, रांड पुनव म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया. रांड पुनव हा अतिशय ग्रामीण असा शब्द आहे. मुळामध्ये रांड या शब्दाचा अर्थ विधवा महिला असा होतो. पुनव म्हणजे पौर्णिमा, विधवेची पौर्णिमा म्हणजे रांड पुनव असा हा शब्द तयार झालेला आहे. काय आहे नेमकी या मागची इतिहासाची पार्श्वभूमी ती आपण समजावून घेऊया. मलप्रभा नावाच्या नदीच्या तीरावरती सौंदती क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी रेणुका देवी जमदग्नी ऋषींसोबत नांदत होती. एकदा कार्तवीर्य राजाने ह्या रेणुका देवीच्या आश्रमावरती हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये रेणुकेचे पती जमदग्नी ऋषी यांची त्याने निर्घुण हत्या केली, वध केला. जमदग्नी ऋषींचा वध केल्यानंतर रेणुका माता त्या ठिकाणी विधवा झाली. ही कथा बऱ्याच भक्तांना माहिती असेल. विधवा झाल्याच्या नंतर परशुरामाने येऊन माता पित्याची अवस्था बघितली. एका पारड्यामध्ये त्यांनी आईला ठेवलं, एका पारड्यामध्ये वडिलांना ठेवलं, त्याची कावड तयार केली आणि 2 पारड्यांमध्ये 2 आई वडील घेऊन ती कावड घेऊन तो संपूर्ण पृथ्वीवरती प्रदक्षिणा घालायला लागला. माहूरगडावरती तो आला. माहूरगडावरती ज्या ठिकाणी कोरी भूमी होती, अशा कोऱ्या भूमीवरती म्हणजे जिथे कुठलंही पाप घडलेलं नाही, अशी देवी देवतांची आवडती जागा म्हणजे कोरी भूमी. माहूरगडवरती कोरी भूमी होती. तिथे गेल्यानंतर दत्तात्रय प्रभूंनी त्याला आदेश दिला की तुझ्या आईचे अंत्यसंस्कार इथे कर आणि त्याच ठिकाणी रेणुका माता जमदग्नी ऋषींसोबत सती गेली आणि सती गेल्याच्या नंतर 13 दिवसानंतर तिने जमिनीच्या बाहेर येऊन पुन्हा परशुरामाला दर्शन दिलं आणि अशा पद्धतीनुसार महासती रेणुका माता जमदग्नी ऋषींच्या सोबत कायमस्वरूपी माहूरगडला रहिवास करू लागली. ही झाली कथा. आता ही जी घटना घडली, ही घटना त्या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेला घडली होती. कुठली? जमदग्नी ऋषींचा जो वध झाला ती घटना. आता जमदग्नी ऋषींचा जो वध झाला, यामुळे काय झालं,
जे रेणुका मातेचे जोगती आहे, यल्लम्माचे जोगती आहे आणि ज्या यल्लम्माच्या देवदासी आहे, अशा त्या ठिकाणचे पंथ पसाऱ्यातील व्यक्ती रांडपुनव साजरी करतात. म्हणजे जन जोगती असेल, त्या ठिकाणी असणारे देवदासी असतील, ज्यांच्या गळ्यामध्ये दर्शन असतं, असे व्यक्ती हातामध्ये बांगड्या भरतात, त्या बांगड्या फोडल्या जातात, पांढरी वस्त्र नेसली जातात, वैधव्य साजरं केलं जातं, निभावलं जातं आणि कीच खेळला जातो. कीच म्हणजे काय तर विशिष्ट प्रकारे जाळ पेटवतात, त्या जाळामध्ये जन जोगती आणि देवदासी स्त्रिया स्वतः खेळतात, बाहेर निघतात. आता ह्या जाळातून बाहेर निघण्यामागचा उद्देश असा असतो की जमदग्नी ऋषींचं जे सरण पेटवण्यात आलं, जी चिता पेटवण्यात आली आणि त्या चितेमध्ये रेणुका देवी सती गेली, तर ती सती गेल्याचं प्रित्यर्थ स्मृती म्हणून त्या ठिकाणी हा सर्व विधी करण्यात येतो. त्याला कीच खेळणे किंवा चीच खेळणे असा ग्रामीण भाषेमध्ये सुद्धा शब्द आहे. आता बघा, ही कथा जी आहे ही मला मान्य आहे, ही प्रथा सुद्धा मला मान्य आहे, परंतु एक विषय लक्षात घ्यायला पाहिजे, ह्या प्रथेचं अवलंबन फक्त आणि फक्त जन जोगती आणि देवदासी यांनीच केलं पाहिजे. सर्वसामान्य भक्तांना ते करण्याची गरज नाही, किंबहुना सर्वसामान्य भक्तांनी असली थेरं करू नयेत. पुन्हा रिपीट करतो, ज्यांना यल्लम्मा देवीचं गळ्यामध्ये दर्शन आहे, दर्शन म्हणजे मोती आहे, त्या मोत्याच्या मध्ये देवीचा त्या ठिकाणचा टाक आहे, याला दर्शन म्हटलं जातं. ज्यांच्या गळ्यामध्ये दर्शन आहे अशा जोगती समुदायाच्या लोकांनी, जोगती म्हणजे जे ना नर आहेत ना नारी आहे, म्हणजे जे किन्नर समुदायाचे लोक असतात त्यांनी, किंवा जे पुरुषही असतील परंतु पुरुष असून सुद्धा त्यांनी स्वतः जोगतीपण स्वीकारलं, संसाराचा त्याग करून गळ्यामध्ये मोती बांधले, अशांनी, किंवा ज्या देवदासी असतात ज्यांचं लग्न देवीसोबत लागलेलं असतं, अशांनीच ही प्रथा पाळायची असते, इतरांना पाळायची गरज नाही. यांनी का पाळायची असते? कारण यांनी गळ्यामध्ये बांधलेलं दर्शन म्हणजेच मोती हे यल्लम्माचं मणिमंगळसूत्र मानण्यात येतं आणि जोगत्याचं किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या देवदासीचं लग्न हे देवीसोबत लागल्यामुळे देवीचं वैधव्य ते यांचं वैधव्य, अशा पद्धतीनुसार त्यांना वैधव्य पाळावं लागतं. बाकी ज्यांच्या अंगामध्ये फक्त रेणुका यल्लम्माचा संचार आहे, रेणुका यल्लम्माची परडी आहे, रेणुका यल्लम्मा त्यांची कुलस्वामिनी आहे, किंवा रेणुका यल्लम्मा ज्यांची इष्टदेवता आहे, अशा सर्वसामान्य भक्तांना हे करण्याची आवश्यकता नाही, किंबहुना असं करू नये. कळकळीची विनंती आहे, अजिबात करू नये. आज रोजी जोगती समुदाय असेल किंवा देवदासी असेल, देवदासी म्हणजे काय, ज्या मुलीला लहानपणी देवाला सोडल्या जातं अशा मुलीला देवदासी म्हटलं जातं आणि अशा मुलीचं लग्न देवासोबत लागल्यामुळे ती देवाची पत्नी असते. म्हणजे रेणुका यल्लम्मा हा तिचा पती असतो. जरी देवी पती म्हणजे त्या ठिकाणी स्त्री असली तरी तिला त्या ठिकाणी रेणुराव म्हणजेच देवीचा एक पती स्वरूपामध्ये स्वीकार करण्यात येतो. आता बाकी राहिला विषय माहूरगडचा, त्यासोबतच रेणुकेच्या इतर सर्व स्थानांचा. महाराष्ट्रामध्ये रेणुकेची जेवढी स्थानं आहे, ज्या स्थानावरती देवीला शेंदूर लावल्या जातो, ही सर्व स्थानं सती स्वरूपातील आहे. सती स्वरूपामध्ये देवी कधीच विधवा नसते, हे लक्षात घ्या. काय म्हणतोय मी? सती स्वरूपामध्ये देवी कधीच विधवा नसते. म्हणजे महाराष्ट्रामधील गावोगावी रेणुकेचं स्थान आहे. एकमेव रेणुका ही अशी देवता आहे जिचं प्रत्येक गावामध्ये स्थान असतं. निदान ज्या गावात नसेल त्या 5 गावा मिळून एक तरी रेणुका असते. कुठे तिला पिंगळाई म्हणण्यात येतं. बडनेरा, अमरावतीच्या जवळ जो बडनेरा आहे तिथे जवळपास पिंगळाईचं स्थान आहे, ती रेणुका आहे. त्यानोबतच चांदवडमध्ये रेणुका माता आहे, माहूरगडला रेणुका आहे, चिखलीला आहे, तपोवनला आहे, रोहड्याला आहे, मर्दडीला आहे, अहमदनगर जिल्ह्यातील मोहटा देवी ही सुद्धा रेणुका आहे. अशा पद्धतीनुसार ही रेणुका माता नाना विविध स्वरूपाने, नाना विविध अवतार घेऊन महाराष्ट्रामध्ये बसलेली आहे. या सर्व स्थानांमध्ये देवीचं माहूरगड हे प्रमुख स्थान आहे आणि माहूरगडवरती देवी जमदग्नी ऋषींच्या सोबत सती गेलेली आहे. सती जाणं म्हणजे काय हे समजावून घेऊ. ज्या वेळेला एखादी स्त्री विधवा होत असे, जुन्या काळामध्ये ती प्रथा होती, तर विधवा स्त्री स्वतःचं वैधव्य पुसून टाकण्यासाठी ज्या पतीसोबत तिने 7 फेरे घेतले, ज्या पतीसोबत तिने मणिमंगळसूत्र घालून संसार केला, अशा पतीचं मस्तक स्वतःच्या मांडीवरती घेऊन आत्मदाह करून घेई. आत्मदाह म्हणजे सरण रचून स्वतःला पेटवून घेई आणि पतीच्या शरीरासोबतच स्वतःचं शरीर सुद्धा राख करून घेई, नष्ट करून घेई. म्हणजेच पतीची राख
आणि त्या समोरच्या स्त्रीची राख एक होत असे. म्हणजेच पती आणि पत्नी यांचं एकत्व होत असे. म्हणजेच काय, ती राख एकामेकामध्ये मिसळली म्हणजे ती स्त्री स्वतःच्या पतीसोबत कायमस्वरूपी रहिवास करते अशी श्रद्धा राहत असे आणि तिला सुवासिनीपेक्षा सुद्धा कणभर अधिक मान दिला जात असे आणि या सर्व प्रकाराला सतीचं वाण म्हटलं जाईल. म्हणून आज तुम्हाला सांगतो, 3.5 शक्तिपीठे आहे. पैकी पहिलं आहे कोल्हापूर महालक्ष्मी, दुसरं आहे माहूरची रेणुका, तिसरं आहे तुळजापूर भवानी आणि अर्धशक्तिपीठ आहे वणीची सप्तशृंगी. या 3.5 शक्तिपीठांपैकी संक्रांतीचं सतीचं वाण फक्त आणि फक्त माहूरगडलाच मानण्यात आलेलं आहे. त्यामुळे भारतातून, महाराष्ट्रातून, कानाकोपऱ्यामधून संक्रांतीच्या दिवशी महिला विशेष करून माहूरगडला वाण देण्यासाठी जातात. तब्बल देवीचं दर्शन 12-12 तास रांगेमध्ये लागून सुद्धा संक्रांतीच्या दिवशी घडत नाही. एवढं का महात्म्य आहे बरं ह्या माहूरगडला संक्रांतीचं? त्याचं कारण असं की माहूरगडला जी देवी सती गेली, तिने सतीचं वाण स्वीकारलं. हेच सतीचं वाण ह्या महिलांना मिळो आणि या महिलांचं सौभाग्य अखंड राहो, कधीही महिलेला वैधव्य न येऊ, हा त्यामागचा उद्देश असतो. मग एवढं मंगलकारिणी रेणुका माता त्या ठिकाणी महासती असताना, हा चंद्र सूर्य नांदेपर्यंत सुवासीन असताना आणि स्वतःचं सुवासिनी पण टिकवण्यासाठी, स्वतःचं त्या ठिकाणचं ऐवलेन टिकवण्यासाठी, स्वतःचं सौभाग्य टिकवण्यासाठी जी पतीसोबत सती गेली, एवढ्या महान सतीच्या नावाने आपण बांगड्या फोडणे, तिच्या नावाने कुंकू पुसणे, तिच्या नावाने छाती पिटून रडणे, तिच्या नावाने केस तोडणे, तिच्या नावाने पांढरी वस्त्र नेसणे, हा महासती रेणुका मातेचा अपमान आहे. जन जोगती या लोकांनी जे केलं ते सौंदत्ती क्षेत्राच्या नावाने केलं. माहूरची रेणुका असो किंवा इतर कुठल्याही स्थानावरची रेणुका असो, त्यांना हा अधिकार नाही. हे वैधव्य फक्त त्या ठिकाणी 4 प्रमुख स्थानांना पाळण्यात येतं, जे आहे सौंदत्ती, दुसरं आहे कोकटनूर, तिसरं आहे जत आणि चौथं आहे चंद्रगुत्ती. यासोबतच रेणुकेची काही उपस्थानं सुद्धा आहे कर्नाटकामधील, तिथेही वैधव्य पाळण्यात येतं. महाराष्ट्रामध्ये ही पद्धत नाही. महाराष्ट्रातील लोकांनी ही पद्धत सुरू करू नये. पुढचा विषय, आता काही जण म्हणतील की बुवा तिथे तर रेणुका माता मार्गशीर्ष पौर्णिमेला विधवा झाली होती, मग आपण पाळायला काय हरकत आहे? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. स्थान बदललं की महात्म्य बदललं, महिमा बदलला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आमच्या देऊळगाव राजा तालुक्याच्या जवळच एक सिंदखेड राजा नावाचं पुण्यक्षेत्र आहे. सिंदखेड राजाची वेगळी अशी ओळख मला सांगायची आवश्यकता नाही, पूर्ण भारताला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई साहेब यांचं ते माहेर. जिजाबाई साहेबांचा जन्म लखोजीराव जाधव यांच्या पोटी सिंदखेड राजाला झाला, तो म्हणजे 12 जानेवारीच्या दिवशी. आणि ह्या 12 जानेवारीला महाराष्ट्रामधून आणि भारतामधून लाखो लोक सिंदखेड राजामध्ये येतात आणि जिजाबाई साहेबांचं दर्शन घेतात, त्यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतात. आणि ह्याच जिजाबाई साहेबांची जी समाधी आहे, जे त्यांचे अंत्यसंस्कार झाले, ते पाचड नावाच्या गावाला झाले, जे रायगडच्या जवळ आहे. 12 जानेवारीला लोक पाचडला का जात नाही बरं? ते सिंदखेड राजाला का येतात? कारण जन्म सिंदखेड राजाला झालं म्हणजे सिंदखेड राजा हे जिजाबाई साहेबाच्या जन्माची महती सांगतं. त्याबरोबरच जी जिजाबाई साहेबाची पुण्यतिथी असते, त्या पुण्यतिथीला कोणीच सिंदखेड राजामध्ये येत नाही, तर ते काही जाणारे लोक असतील ते पाचड गावी जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतात. कारण त्या ठिकाणी असणारं जे महात्म्य आहे ते मृत्यूशी निगडित आहे, पुण्यतिथीशी निगडित आहे. तसंच सौंदत्ती क्षेत्रामध्ये देवीच्या पतीचा वध झाला हे खरं आहे. म्हणून जे सौंदत्ती क्षेत्रामधून बिलॉंग करतात त्या लोकांनी वैधव्य पाळणं साहजिक आहे. परंतु तरी सुद्धा सौंदत्तीमध्ये देवीच्या कपाळाला कुंकू असतं, देवीचा मळवट सुना नसतो. भक्त वैधव्य पाळतात, देवीचा मळवट तर कुंकाने भरलेलाच असतो आणि तेही 3 प्रहरानंतर देवी पुन्हा सुवासीन होते. त्यामुळे सौंदत्ती क्षेत्रातील लोकांनी तो नियम जर पाळला तर ठीक आहे. आणि सौंदत्तीमध्ये पण जे सर्वसामान्य भाविक असतील, ज्या सर्वसामान्य भाविकाच्या अंगामध्ये संचार असेल, देवीची त्यांना परडी असेल, देवीची कवड्याची माळ असेल, अशा भक्तांनी हे वैधव्य पाळू नये. फक्त आणि फक्त जन जोगती किन्नर आणि त्यासोबतच असणाऱ्या आपल्या देवदासी, ज्यांच्या गळ्यामध्ये दर्शन आहे, ज्यांचं देवासोबत लग्न लागलेलं आहे, ज्यांनी संसार सोडलेला आहे, अशांसाठीच ही प्रथा आहे. सर्वसामान्य भाविकांनी मात्र ठसठशीत कुंकू देवीला लावावं, देवीला वैधव्य मानून तिचा कोप पदरात पाडून घेऊ नये. आणि म्हणून सांगतो, माझी रेणुका माता विधवा नाही,
मी स्वतः, माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना आंभोरे हे स्वतः आजीवन ब्रह्मचारी आहेत, संन्यासी आहे. तुळजापूर भवानी आणि रेणुका मातेची त्यांना गादी आहे, त्या गादीचे ते पीठासीन आहेत. परंतु आम्ही कधीही रेणुकेचं वैधव्य पाळलेलं नाही आणि पाळणार सुद्धा नाही. माझ्या कुठल्याही शिष्याने ते वैधव्य पाळू नये. एवढंच काय, मी ज्या शिष्यांना यल्लम्मा देवीचा गुरुमंत्र दिलेला आहे अशांनी सुद्धा वैधव्य पाळू नये. त्याचं कारण असं की मी यल्लम्मा देवीचा जो गुरुमंत्र देतो, मी फक्त कवड्यांची माळ देतो आणि परडी देतो. मी गळ्यामध्ये मोती किंवा दर्शन बांधत नाही. त्यामुळे माझ्या कुठल्याही यल्लम्माच्या किंवा रेणुकेच्या शिष्याला, गुरुमंत्र असणाऱ्या भक्ताला, उपासकाला वैधव्य पाळण्याची गरज नाही. आपली रेणुका माता आजन्म महासती आहे, आजन्म महासती राहणार. तिचं माहूरगडचं क्षेत्र हे सती क्षेत्र आहे आणि आपण वैधव्य पाळणं हा सती क्षेत्राचा अपमान आहे. ज्या माहूरगडच्या क्षेत्रावरती संपूर्ण महाराष्ट्रातून लोक संक्रांतीला सतीचं वाण घ्यायला येतात, तिच्याच भक्तांनी जर बांगड्या फोडल्या, कुंकू पुसलं, केस तोडले, छाती वडवली तर आपलं काय महात्म्य राहील? माझ्या शिष्यांनी तर पाळूच नाही आणि इतरही कोणी पाळू नये ही या ठिकाणी कळकळीची विनंती. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.